हा एकच योगी देखील नाही. अगे रुक्मिणी, अरे या जगाच्या पाठीवर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगणारा आणि वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेणारा योगी पुन्हा होणार नाही म्हणून रडायला येतं. हेच एक त्रैलोक्याचं जीवन आहे ग रुक्मिणी. असं म्हटल्यावर आई साहेब रुक्मिणी मातेंचं हृदय भरून आलं. सांगता ज्ञानदेव जन्मले. ज्या योग्याने 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली आणि 21व्या वर्षी समाधी जर घेतली असेल, त्या योग्याच्या आईची कुस किती पवित्र असली पाहिजे महाराज. म्हणून प्रत्यक्ष रुक्मिणी मातेनं महाराज या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराईच्या आई वडिलांना धन्यता दिली बरं का महाराज. म्हणून आई वडिलांच्या संस्काराशिवाय मुलं चांगलं निघूच शकत नाही राजा. यास्तव तुकोबाराय महाराज. अरे अमोल किमतीचा जर हिरा जर ठेवायचा असेल ना, तर सोन्याच्या पेटीत ठेवावा लागतो. आणि वीरपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हिरा जर आपल्या पोटी जन्माला यावा असं जर वाटत असेल, तर त्यासाठी मासाहेब जिजाऊचं हृदय असायला हवं. आई वडिलांच्या संस्काराशिवाय मुलं चांगलं कार्य करू शकत नाही, निघू शकत नाही. यास्तव तुकोबाराय आपली या हिता महाराज. असे जे मुलं आहेत राजाओ, जे आई वडिलांच्या पोटी जे सात्विक आणि पवित्र आचरणाने जीवन जगतात, ज्यांचं कुळ पवित्र आहे, अशा विषयी तुकोबारायला विचारल्यानंतर त्यांना काय वाटतं ते अभंगाच्या द्वितीयेच्या कोळी कन्या पुत्र कोळी कन्या Kanya